गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. माझं नाव सागर कोंडा. मी आपणास तिरुपती तिरुमला येथील माहिती देण्यासाठी हा यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे. आजचा विषय आहे वैकुंठ एकादशी. आज वैकुंठ एकादशीच्या लॉटरी सिस्टीमचा आज 1 डिसेंबर लास्ट दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपणास लकी डिप माध्यमातून रजिस्टर करता येतो. 30 तारीख, 31 तारीख, 1 तारीख या 3 दिवसासाठी लॉटरी सिस्टीम पद्धतीनेच तिकीट वाटप करण्यात येणार आहे असे टीटीडी बोर्ड चेअरमन आणि इवो हे सांगितलेलं आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त लकी डिप करण्याचा प्रयत्न करावे. 2 तारखेला या लकी डिपचं रिझल्ट येणार आहे. सर्वांनी आल्याबरोबर लकी डिपचं रिझल्ट बघावे. टीटीडी वेबसाईटवर लीगली साईटवर तुम्हाला तिथे पीडीएफ द्वारे अपलोड करण्यात येणार आहे. पीडीएफ डाउनलोड करून आपण सर्च करून बघू शकताय की आपण सिलेक्ट झाले का नाही. ते तुम्हाला रजिस्टर केल्यावर तुम्हाला एक नंबर आलेला आहे. ते नंबरवरनं आपण सर्च करू शकताय आपण सिलेक्ट झाले का नाही. जर झाले नसल्यास 2 तारीख ते 8 तारीख या दरम्यानचे तिकीट 5 तारखेला सकाळी 10 वाजता श्रीवाणी ट्रस्ट डोनेशन म्हणजे 10,000चे तिकीट रिलीज होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 5 तारखेला दुपारी 3 वाजता हे 300 रुपयाचे तिकीट रिलीज करणार आहे. तर सर्वांनी जर आपणास या लकी डिप माध्यमातून नाही लागल्यास तुम्हाला जायची जर इच्छा असेल तर 2 तारीख ते 8 तारखे दरम्यानचे तिकीट 5 तारखेला दुपारी 3 वाजता 300 रुपयाचे तिकीट ओपन होणार आहे. जर तुम्हाला हे तिकीटही नाही भेटल्यास तुम्ही डायरेक्ट तिरुमला येथे 2 तारखेला सकाळी तुम्ही गेलात, तुम्ही डायरेक्ट क्यू कॉम्प्लेक्स येथे लाईनीत लागल्यास आपणास फ्री दर्शनाचा लाईन सर्वांसाठी ओपन आहे. या लाईनीला किती वेळ लागल याचा अंदाज नाही आहे. आणि आता आपल्या सिलेक्ट झाल्या असतील लकी डिप माध्यमातून त्यांचा अकोमोडेशन कसं हे अजून टीटीडीने कुठल्याही लीगली माध्यमातून अनाउन्समेंट केलेलं नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता सांगण्यात म्हणजे ऑप्शन नाही आहे. लीगली अपडेट आल्यास मी तुम्हाला नक्की कळवेन. मागच्या वर्षी वैकुंठ एकादशीला जे तिकीट रिलीज केले होते त्यावेळेस रूम बुकिंग ऑफलाईनच ठेवलेले, ऑनलाईन तिकीट नव्हते. रूम बुकिंगसाठी ऑफलाईनच सीआरओ ऑफिस येथे रूम बुकिंग ठेवणार आहे असा माझा अंदाज आहे. आजचं अपडेट तिरुमला येथील पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. आणि काल तिरुमला येथील दर्शन झालेले भाविकांची संख्या जी आहे ते 68,187 लोकांचं दर्शन झालेलं आहे. आणि मुंडन म्हणजे कानुकालू म्हणतात, हुंडी कानुकालू म्हणजे डोनेशन 4,47,00,000 रुपये जमा झाले. मुंडन केलेले भाविकांची संख्या आहे 25,027 लोकांनी मुंडन केले. आणि दर्शनास वेळ लागत आहे 8 ते 10 तासाचा वेळ लागत आहे. गोविंदा गोविंद.